रायगडमध्ये सिनार मास प्रकल्पासाठी पोहोच रस्त्याच्या नावाखाली तब्बल 400 ते 500 मीटर कांदळ वनाची बेकायदेशीर कत्तल, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच उघड आव्हान आणि ह्या सर्वांवर भाजप नेत्या पल्लवी पाटील यांचा तीव्र संताप। लिबाग तालुक्यातील शहापूर परिसरात 15 नोव्हेंबरला झालेल्या कत्तलीबाबत पल्लवी पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना निवेदन देत तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। पल्लवी पाटील यांनी सांगितलंय की स्थानिकांच्या विरोधाला डावलून एमआयडीसीनं आम्हीच कायदा अशा थाटात पर्यावरणाचा विध्वंस केलाय। कांदळवन संरक्षित असताना त्यांची कत्तल म्हणजे कायद्यालाच आव्हान। त्यांचा आरोप आहे की स्थानिक शेतकऱ्यांनी तक्रार दिली तरी सुद्धा कोयनाड पोलीस ठाण्यानं तक्रार स्वीकारली नाही। वन विभागाला सुद्धा तक्रार दिल्यानंतर अद्याप कारवाई शून्य। कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनीच कायद्याला उघडपणे हरताळ फासलाय। सिनारमास प्रकल्प आम्ही जनतेला विचारल्याशिवाय होऊ देणार नाही असं पल्लवी पाटील यांनी सांगितलंय। नमस्कार, माझं नाव पल्लवी पाटील, मी धाकटे शहापूरची रहिवासी आहे। आज एमआयडीसी मार्फत सिनारमस कंपनीचा धेरण शहापूर औद्योगिक पोहोच रस्ता जो चालू आहे त्या पोहोच रस्त्यामध्ये कांदळ वन विभागाचे काही झाडं आहेत ती बेकायदेशीररित्या कत्तल चालू आहे। आम्ही वन विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो असता आमची तक्रार घेतली नाही। त्यामुळे मी आज जिल्हाधिकारी तसेच एसपी मॅडमकडे आज निवेदन पत्र आम्ही सादर केलं आणि शेतकरी तसंच पर्यावरणावर जर घात होत असेल तर तो मी कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही। आम्ही ग्रामस्थ, धाकटे शहापूर ग्रामस्थ तसेच मोठे शहापूर आणि धेरण ग्रामस्थ अशा या गोष्टींना बळी पडणार नाहीत आणि न्यायालयात जायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत। तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही नम्र विनंती।